छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून 36 तासांचा मेगा ब्लॉक संपल्यानंतर पहिली लोकल गाडी रवाना झाली आहे। काही वेळातच मध्य रेल्वेवरची वाहतूक सुरळीत होईल। मध्य रेल्वेप्रमाणेच हार्बर मार्गावरील पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून पनवेलच्या दिशेने रवाना झाली। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 36 तासांचा तर ठाणे स्थानकातून 72 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जवळपास 36 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। ठाणे स्थानकामध्ये 63 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। तो आता संपल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या CST स्थानकामध्ये आहे। या स्थानकामध्ये आता सर्व लोकल ज्या गाड्या आहेत त्या यायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। ही आसनगावची जलद गाडी या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि या ठिकाणाहून अगदी काही मिनिटांमध्ये ही गाडी सुटणार आहे। काही वेळापूर्वीच पहिली जी लोकल होती ती देखील या ठिकाणाहून गेलेली आहे। आता ही आसनगाव जलद गाडी लागल्याचं पाहायला मिळतंय। हार्बर लाईन असेल, सेंट्रल लाईन असेल, या दोन्ही मार्गावरच्या मेगा ब्लॉक जो आहे तो संपलेला आहे आणि आता गाड्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मार्गिका 5 आणि 6 साठीचा हा ब्लॉक घेण्यात आला होता। या ठिकाणी प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचं काम सुरू होतं आणि त्यामुळं हा ब्लॉक घेण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली होती। आता हा ब्लॉक संपलाय आणि काही वेळातच आता या ठिकाणाहून रेल्वे गाड्या ज्या आहेत ते सुरळीत पद्धतीनं सुरू झाल्याचं पाहायला मिळेल। काही वेळापूर्वी या ठिकाणाहून पहिली लोकल गाडी गेलेली आहे, तर आता दुसरी जी आसनगावला जाणारी गाडी आहे ती लागल्याचं पाहायला मिळतंय। आपण समोर पाहतोय आसनगाव फास्ट ही गाडी आहे आणि ही गाडी अगदी काही मिनिटांमध्ये या ठिकाणाहून सुटताना आपल्याला पाहायला मिळेल। मागच्या 2 दिवसांमध्ये नागरिकांना, प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता, मात्र प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्यासाठीचा हा ब्लॉक होता अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती। ठाणे स्थानकावर 63 तासांचा मेगा ब्लॉक यासाठीच घेण्यात आला होता। जवळपास 63 तासांचा हा मेगा ब्लॉक होता, तो आता आपल्याला संपल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अनिल सनगरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।